अनिल गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ध्यास गुणवत्तेचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा घटक घेतलेला आहे समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्दावर आधारित काही शब्द मी या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी दिलेले आहेत, जे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्त्वाचे असतील. पहिला शब्द आहे कपड्यांचा ढीग. दुसरा शब्द आहे लाकडांचा ढीग. आणि तिसरा शब्द आहे दगडांचा ढीग. अगोदर वस्तू आणि त्यानंतर त्यांना समूहदर्शक शब्द अशा प्रकारे ही स्लाइड दिसते आपल्याला. त्यानंतर पक्षी. पक्ष्यांच्या समूहाला थवा म्हणतात. गायी. गायींच्या समूहाला कळप म्हणतात. मेंढ्या. मेंढ्यांच्या समूहाला कळप म्हणतात. नंतर शेळ्या. शेळ्यांच्या समूहाला कळप म्हणतात. हत्ती. हत्तींच्या समूहाला कळप म्हणतात. घोडे. घोड्यांच्या समूहाला ताफा म्हणतात. त्यानंतर सैनिक. सैनिकांच्या समूहाला पथक म्हणतात. पोलीस. पोलिसांच्या समूहाला सुद्धा पथक म्हणतात. आणि खेळाडू. खेळाडूंच्या समूहाला संघ म्हणतात. त्यानंतर फळांचा समूह त्याला घड म्हणतात. विद्यार्थ्यांचा समूह त्याला वर्ग म्हणतात. फुलांचा समूह त्याला गुच्छ म्हणतात. त्यानंतर आहे केळी. केळींच्या समूहाला घड म्हणतात. द्राक्षे. द्राक्षांच्या समूहाला घोस म्हणतात. मोत्यांची समूह त्याला माळ म्हणतात. पुढे पाहूया. फुलांचा समूह त्याला माळ म्हणतात. पुस्तकांचा समूह त्याला संच म्हणतात. वस्तूंचा समूह त्याला सुद्धा संच म्हणतात. त्यानंतर आहे चाव्यांचा जो समूह असतो त्याला जुडगा म्हणतात. काड्यांचा समूह त्यांना पण जुडगा म्हणतात. लाकडांचा जो समूह असतो त्याला ढीग म्हणतात. पुढे पाहूया. लोकांचा समूह त्याला समुदाय म्हणतात. दगडाचा समूह त्याला ढीग म्हणतात. गावाचा जो समूह असतो, गावांचा मिळून समूह तयार होतो. तारकांचा मिळून समूह बनतो. झाडांचा एकत्र झाडे मिळून वन बनतात. आणि झाडांचा जो समूह असतो त्याला राई म्हणतात. ढगांचा जो समूह आहे त्याला समूह म्हणतात. ढगांचा समूह. मधमाशांचा एकत्र समूह त्याला थवा म्हणतात.
मुंग्यांचा एकत्र असतात त्याला वारुळ म्हणतात. पुढे पाहूया. गुरांचा जो समूह असतो त्याला कळप म्हणतात. कुत्र्यांचा जो समूह आहे त्याला सुद्धा कळप म्हणतात. सिंहांचा समूह त्याला सुद्धा कळप म्हणतात. त्यानंतर आहे माशांचा जो समूह असतो त्याला थवा म्हणतात. मुलांचा जो समूह असतो त्याला घोळका म्हणतात. आणि कलावंतांचा जो समूह असतो त्याला संच म्हणतात. यानंतर आहे सैनिकांचा जो समूह असतो त्याला तुकडी म्हणतात. जहाजांचा समूह त्याला ताफा म्हणतात. आणि वाहनांचा जो समूह असतो त्याला ताफा म्हणतात. पुढे पाहूया. पुस्तकांचा जो समूह असतो त्याला ग्रंथसंग्रह म्हणतात. चित्रांचा जो समूह असतो त्यालाही संग्रह म्हणतात. प्रश्नांचा जो समूह असतो त्याला संच म्हणतात. पुढे पाहूया. कपड्यांचा जो समूह असतो त्याला ढीग म्हणतात. नाण्यांचा जो समूह असतो त्याला साठा म्हणतात. धान्याचा जो समूह असतो त्याला सुद्धा साठा म्हणतात. पुढे पाहूया आपण. पुढे मी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावेत असे काही शब्द दिलेले आहेत जे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अशा शब्दांचा मी पुढे संग्रह केलेला आहे. कृपया सर्व विद्यार्थ्यांनी ते शब्द लक्षपूर्वक ऐकायचे, लिहून घ्या, त्याच्या नोट्स काढा. पाहूया. थवा. थवा जो समूहदर्शक शब्द आहे हा समूहदर्शक शब्द पक्ष्यांचा सुद्धा थवा असतो. माशांचा सुद्धा थवाच म्हणतात. आणि मधमाशांच्या समूहाला सुद्धा थवा म्हणतात. हे ध्यानात ठेवायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी. पुढे पाहूया. कळप. कळप हा समूहदर्शक शब्द गायींच्या समूहाला कळप म्हणतात. त्याचबरोबर मेंढ्यांच्या समूहाला सुद्धा कळप म्हणतात. शेळ्यांच्या समूहाला सुद्धा कळप म्हणतात. आणि हत्तींचा जो समूह होतो त्याला सुद्धा कळप म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक सिंहांचा जो समूह असतो त्याला सुद्धा आपण कळप म्हटलेलं आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा, गुच्छ म्हणजे फुलांचा समूह त्याला गुच्छ म्हणायचं. घड हा केळींचा जो समूह असतो त्याला घड म्हणतात. द्राक्षे त्याचा जो समूह असतो त्याला घोस म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत. हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर येतात ताफा. ताफा हा समूहदर्शक शब्द. वाहने यांचा जो समूह असतो त्याला ताफा म्हणतात. जहाजे यांचा जो समूह असतो त्याला सुद्धा ताफा म्हणतात. आणि घोड्यांचा जो समूह असतो त्याला सुद्धा आपण ताफा म्हणतो. पुढे पाहूया. पथक.
पथक हा जो समूहदर्शक शब्द आहे तो सैनिकांचा जो समूह आहे त्याला आपण पथक म्हणतो. त्याचबरोबर पोलिसांचा जो समूह आहे त्याला सुद्धा आपण पथक म्हणतो. हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत. हे लिहून घ्या आणि यांचा सराव करा. तुकडी. तुकडी हा जो समूहदर्शक शब्द आहे हा समूहदर्शक शब्द सैनिकांचा जो समूह असतो त्याला सुद्धा तुकडी म्हणतात. त्याचबरोबर विद्यार्थी यांचा जो समूह असतो त्याला सुद्धा आपण तुकडी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ही लक्षात घ्या. काही समूहदर्शक शब्द आहेत हे काही ठिकाणी सारखे आलेले आहेत. पहा, रुंद. गायकांचा जो समूह असतो त्यालाही रुंद म्हणतात. वादकांचा जो समूह आहे त्याला सुद्धा रुंद म्हणतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट ॲड करतो मी इथं. शिक्षकांचा जो समूह असतो त्याला सुद्धा रुंद म्हणतात. यानंतर आहे पहा, संच हा जो समूहदर्शक शब्द आहे तो पुस्तकांचा संच, त्याचबरोबर वस्तूंचा संच, त्याचबरोबर प्रश्नांचा सुद्धा संचच, म्हणजेच त्या तिन्ही वस्तूंचे जे समूह तयार होतो त्याला आपण एकच नाव दिलेलं असतं, संच. हा समूहदर्शक शब्द आपण त्यासाठी वापरतो. यानंतर पुढे पाहूया. अत्यंत महत्त्वाचे शब्द घेतलेले. जुडगा. चाव्यांचा जुडगा असतो. त्याचबरोबर काड्यांचा जो समूह होतो त्याला सुद्धा आपण जुडगा असे म्हणतो. म्हणजे एकत्र वस्तू केल्यानंतर तयार होणाऱ्या शब्दांना आपण समूह म्हणतो ना. त्या समूहदर्शक शब्दांना वेगवेगळे नावं दिलेले. ते काय, कशाला काय म्हणतात ते आपण यामध्ये पाहतोय. यानंतर पाहूया. आता घोळका हा जो समूहदर्शक शब्द आहे तो समूहदर्शक शब्द मुले यांच्या समूहाला घोळका असे म्हणतात. त्याचबरोबर लोकांच्या समूहाला सुद्धा आपण घोळका असे म्हणतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.